थोडासा ओवा हातावरती असं रगडून टाकूया. चवीप्रमाणे मीठ, थोडंसं 2 चमचे तूप घालूया मोहनासाठी. तूप फक्त आपल्याला पातळ करून घालायचं आहे, अगदी गरम करून घालायचं असं काही नाहीये. व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे ते. आपल्याला अगदी मीडियम असा गोळा मळून घ्यायचा आहे, अगदी सैलही नाही आणि एकदम घट्टही नाही. असं व्यवस्थित झालं ना, थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित डोबळून घ्यायचं आहे. असा सॉफ्ट डो तयार आहे आपला. 2 ते 3 तास भिजत घातली आहे. आता आपण हे मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. हिरवी मिरची टाकून घ्यायची. एक चमचा हिंग परतून झाली की आता आपण यामध्ये मसाला, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे जिरे पावडर, हे सगळं आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मिरची कुटून पण टाकू शकता. हे सगळं व्यवस्थित मंद आचेवरच परतायचं आहे आपल्याला. आता बेसन परतून झालं की आपल्याला यामध्ये मूग डाळ घालून घ्यायची आहे. ही पहा, मुगाची डाळ अशी जाडसरच वाटलेली आहे. आता मूग डाळ आणि बेसन असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मूग डाळीचा ओलसरपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. मूग डाळची रवाळच ठेवायची आहे, त्यामुळे व्यवस्थित परतून झालेली आहे. आता आपल्याला इथं एक लिंबाचा रस घ्यायचा आहे, त्यात टाकून आणि थोडंसं मीठ. आपण मगाशी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं मसाल्यापुरतं. लिंबाऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करू. आता आपण त्यातला थोडीशी बोटी घेऊन पीठ लावून हे अशा प्रकारे बोट लाटून आपल्याला त्यात सारण भरून घेऊया. व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं. हा अशा प्रकारे आता आपण ह्या थोडंसं लाटून घेऊया पीठ टाकून. आता आपण ह्यात कचोऱ्या टाकून घेऊ. अशा प्रकारे अगदी मीडियम आचेवर तळायचे आहेत आपल्याला. अगदी अशा आपोआप फुलून वर येईल, तोपर्यंत त्याला हलवायचं नाही. आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया. अगदी टम्म फुगून येत आहेत कचोरे. अगदी थोडे तांबूस झाले की मग आपण काढून घेऊया. आता आपण हे कचोरे काढून घेऊया. मस्त गरमागरम कचोरी आणि त्यासोबत हिरवी मिरची
ही रेसिपी कशी वाटली त्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.